आपल्यासोबत बोलण्यासाठी अंबादास दानवे सर जोडले गेले. सर स्वागत तुमचं सामटी मराठीमध्ये. सेकंड लास्ट दिवस आहे विधानभवनाचा. काय नेमकं या सगळ्या अधिवेशनामध्ये सामान्य जनतेला भेटलं? अधिवेशन उद्याचा दिवस आहे, परंतु आज अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू झालेला आहे विरोधी पक्षाचा. कायदा सुव्यवस्थेच्या विषयी आम्ही बोलायला सुरुवात केलेली आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे दिंडोडे निघालेले आहेत. सत्ताधारी पक्षाचेच लोक कायदा सुव्यवस्था तुडवतात. तोच तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला होता. भाजपचे आमदार आहेत किसन कथोरे यांनी काय, तुम्ही एक मुद्दा आता हाऊसमध्ये माझ्याकडे अर्ज आलेला आहे. एक त्यांच्या इथले काय नाव त्यांचं, ते याचे मुरबाडचे आडनाव पानवेलकर म्हणून आहे. त्यांनी माझ्याकडे एक अर्ज दिलेला. लकडावालांना सुपारी दिली त्यांनी जेलमधून. लकडावाल्यांनी तसं लेखी स्वरूपात पोलिसांना कळवलेलं आहे. नंतर त्यांच्या घरावर गोळीबार पण झाला. कुटुंबांना त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी सुरक्षितता मागली, त्यांना सुरक्षितता दिली जात नाही. पोलीस सहकार्य करत नाही, PI सहकार्य करत नाही. त्यांनी पंतप्रधानाला पत्र दिलं आणि भाजपच्याच आमदारांच्याकडून अशा पद्धतीने येत आहे. गृहमंत्री भाजपचेच आहेत, तू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मग सगळे येतात माझ्याकडे. एक का मीरा भाईंदरच्या शिवसेनेच्या म्हणजे त्या शिंदे गटाच्या महिलांच्या जिल्हा संघटिका आहे नार्वेकरताई, त्यांचं एक पत्र माझ्याकडे आलं. त्यांनी तर भाजपच्या सगळ्या लोकांच्या विषयी तक्रार केलेल्या आहे कायदा सुव्यवस्थेच्या. त्यांना पाठीशी नेमकं दानवेसाहेब कोण घालतं? अरे धन्यवाद साम टीव्ही बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही मुंबई.